हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आणि आज बऱ्याच दिवसां आफ्टर लॉंग टाईम मी आता हा व्लॉग काढत आहे. तर मग आज मला व्लॉग काढायचं हेच मेन मुद्दा आहे की मी एक पार्सल रिसीव केलेले आहेत, 2 पार्सल रिसीव केलेले आहेत आणि मी ते तुमच्यासमोर अनफोल्ड करणार आहे. आणि बेस्ट म्हणजे मी पार्सल जे मागवलेले आहे ते एक पिलग्रीमचं आहे ब्युटी प्रोडक्ट, आणि एक म्हणजे सेकंड म्हणजे जी माझी हॅबिट आहे, मला रीड करायला खूप 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 आवडतं आणि बिझनेस बुक जास्त मला आवडतात रीड करायला. तर एक बुक मागवलेली आहे, ती सुद्धा मी तुमच्यासमोर आता अनफोल्ड, मी ते बुक बघण्यासाठी थोडंफार ते पार्सल फोडलेलं आहे, पण तरीही समोर मी ते दाखवणार आहे. पहिलं म्हणजेच मी आता एक पार्सल मागवलेलं आहे म्हणजेच हे. ओके, तर हे पार्सल आहे पिलग्रीमची क्रीम ह्याच्यात मागवलेली आहे. तर हे आता अनफोल्ड करूया आपण. केलं की कट करूया. स्टिकर्स आहे, फक्त स्टिक आहे. ओके, बघा अनफोल्ड केलेला आहे मी. तर ह्याच्यात मोस्टली काय आहे हे ह्याच्यात पिलग्रीमची बेबी क्रीम आहे, ती आहे ह्याच्यात, आणि ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. एक मिनटं. डार्क स्पॉट आहे तिकडे आहेत आणि इकडे आहे. तर जेव्हा मी सनलाईटमध्ये जाईन किंवा जेव्हा मी बाहेर जाईन तर हे जे आहेत डार्क स्पॉट ते दिसायला नकोत, म्हणून मी हे मागवलेलं आहे. ह्याच्यासाठी मी ट्रीटमेंटसुद्धा घेते, हे जायला पाहिजे. मला ॲक्च्युली हे काय झालेलं आहे, सनबर्न झालेलं आहे किंवा सन रिॲक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे मला माझी जी स्किन आहे ती सेन्सिटिव्ह झालेली आहे. तर साठी सुद्धा मी घेते ट्रीटमेंट. आणि बघा ह्या बॉक्समधून काढले हे. तर पिलग्रीमची बेसिकली अशा पद्धतीने एक ट्यूब येते आणि बघा तुम्ही बघू शकता ग्लो क्रीम. ओके, तर पिलग्रीमची अशा पद्धतीने एक बॉक्स येतो आणि ह्याच्यात SPF 50 बघू शकता. एक मिनटं, हे बघा इथं दिलेलं आहे SPF 50 इथे येतं बघा. इथे काय ग्लो बेबी क्रीम SPF 50 PA++, म्हणजे हे तुम्हाला प्रोटेक्शनसुद्धा देतं सनलाईटपासून. SPF 50सुद्धा आहे आणि जेव्हा हे एकदम स्मूथ वगैरे टेक्स्चर आहे. बघूया ह्याच्यात अशा पद्धतीने ट्यूबिंग येते आणि थोडंसं लावून बघूया. बघा मी थोडंसं हातावरती घेतलेलं आहे आणि फक्त आपण याचं टेक्स्चर जे आहे ते आपण चेक करूया. आणि ॲक्च्युली याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम लाईट वेट आहे, एकदम स्किनमध्ये एकदम जाईल, पसरेल अशा पद्धतीचं आहे. आणि मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलेलं आहे. अगोदर याची क्रीम मी एकदा वापरलेली, म्हणून ही पुन्हा मी मागवली आहे. आणि ह्याचं रिझल्ट जे आहेत ते चांगले आहे. तुमची स्किन जे आहे ती ग्लो करते आणि तुम्हाला असं वाटत नाही की पोरींना असं वाटत नाही की जेव्हा आपण अप्लाय करणार तर पोरींना कधी असं वाटत नाही की आपण काही लावलेलं आहे. जसं की फेअर अँड लवली आपण लावतो किंवा दुसरी क्रीम लावतो, आपल्यावरती असं वाटतं की थोडंफार काहीतरी लेअर लावलेले. हे जेव्हा आपण अप्लाय करतो एकदम लाईट वेट, काहीच वाटत नाही आणि एकदमच चांगला लुक येतो, नॅचरल लुक येतो. नंतर त्याच्या अगोदर काय काय लावायला पाहिजे, तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करू शकता, एक मी मॉइश्चरायझर अशा पद्धतीने पॉन्डच्या मॉइश्चरायझर वापरते. मॉइश्चरायझर लावा, त्याच्यानंतर सनस्क्रीन लावा जेणेकरून तुम्हाला प्रोटेक्शन भेटेल सनलाईटपासून. तर हे जे आहे हे पण SPF 50चं आहे. आणि हे सनस्क्रीन जे आहे ते काय आहे, D10 डेव्हिस सनस्क्रीन एक्वालॉजिका, हे एक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आहे. ओके, एक्वालॉजिका. आणि हे अगोदर लावायचे, हे नंतर सनस्क्रीन लावायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही ही पिलग्रीमची बेबी क्रीम लावू शकता. आणि हे झाल्यानंतर तुम्ही कोणतीही त्याच्यावरती लिपस्टिक, ब्लश तुमच्यानुसार तुम्ही यूज करू शकता. आणि रिअली हे जे आहे आता सेकंड, हे जे खूप मस्त लुक वगैरे देतो, मी वापरलेलं आहे आणि मलासुद्धा खूप आवडते. आणि नंतर तुम्हाला सेकंड जे आहे आजच बुक मी रिसीव केलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते.
हे बघा अशा पद्धतीने पार्सल आलेलं मी फ्लिपकार्टमधून मागवलेलं आहे आणि ह्याच्यात सरप्राईज टन 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 तरा तिथे बघा. तर ही एक बुक आहे. याच्यात जो हा माणूस तुम्हाला दिसतो, द ग्रेट मॅन, मी आय एम द बिग फॅन ऑफ दिस मॅन. ही इज डेव्हिड गोगिन्स. डेव्हिड गोगिन्सचं तुम्ही बघू शकता यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे आहेत. आणि डेव्हिड गोगिन्स तुम्ही सांगू नाही शकत, एकदम डिसिप्लिनरी असा माणूस आहे हा. आणि ह्याचे वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहेत. आणि हे माझ्यामध्ये थोडं डिसिप्लिन यावं म्हणून ही बुक मी घेतलेली आहे. मला बुक वाचायला खूप आवडतं आणि मला कधीपासून या बुकवरती नजर होती की मी मागवणार. त्याच्या अगोदर माझ्याकडे एक बुक होती, ती मी वाचत होती. त्याच्या अगोदर मी ही वाचलेली आहे बघा, राज शमानीची ही बुक, राज शमानीची बिल्ड डोंट टॉक, ही मी रीड केलेली आहे. नंतर त्याच्यानंतर माझी जी कंटिन्यू बुक होती, 1 मिनिट मी आणते. ओके, ही बघा, ही वाली बुक माझी कंटिन्यू आहे. ही संपल्यानंतर मी ही बुक वाचणार आहे. हे बघा, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग, ही सुद्धा एकदमच भारी अशी बिझनेस बुक आहे. याच्यात तुम्हाला बिझनेस कसा करावा, कशा पद्धतीने बिग ड्रीम आपण करू शकतो, कशा पद्धतीने थिंकिंग आपली चेंज करू शकतो हे दिलेलं आहे. आणि कांट हर्ट मी, ही मी बुक विषय तर ऑलरेडी मी ऐकलेलं आहे, पण मी आता रिअली आता सातत्यात मी वाचणार आहे. अँड मी ही बुक मला भेटलेली आहे म्हणून मी घेतलेली आहे. ही माझ्या हातात आहे म्हणून मी खूप 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 जास्त हॅप्पी आहे. तुम्हीसुद्धा जर कोणाला रीडिंगची आवड असेल तर तुम्हीसुद्धा ही बुक वाचा. आणि नेक्स्ट व्लॉग मी माझ्या बुक कलेक्शन किती आहे, माझ्याकडे बुक्स वगैरे किती आहेत, मी काय काय रीड करते, हे सगळ्यावरती एक व्लॉग बनवू. जर तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर प्लीज, माझे व्लॉग आवडत असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब माय चॅनल. प्लीज, मला सबस्क्रायबर्सची खूप खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही मला खूप 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 जास्त सपोर्ट केलेला आहे आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि सबस्क्राईब, तुम्हाला आवडतात व्हिडिओ तुम्ही बघता पण तुम्ही सबस्क्राईब नाही करत तर तुम्ही लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा. खालती जे लाल बटन दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील आणि जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ नेक्स्ट जे येतील ते तुमच्या स्क्रीनवरती, यूट्यूब स्क्रीनवरती दिसतील, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर थँक्यू सो मच. तुम्ही एवढा सपोर्ट दिल्याबद्दल आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.